तर श्री स्वामी समर्थ आणि मी दिव्या थोरात सकाळी 4:45 वाजता तांबड्यामध्ये स्वप्न पडलं होतं. केबीसी मध्ये गेल्यानंतर जे काही प्रश्नांची उत्तर दिलेले होते डायरेक्ट 7 करोड रुपये भेटलेले होते. आणि माझी आजी पण म्हणते पहाटेचे स्वप्न पूर्ण होतात. ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून मी डायरेक्ट बँकेमध्ये आलेले होते. तसंच अकाउंट ओपनिंगचं काम पण लई दिवसापासून लांबलेलं होतं ना आता पर स्वप्नामध्ये 7 करोड रुपये भेटायला लागले. म्हटल्यावर रिअल लाईफ मध्ये पण भेटतील असा विचार करून आलेले होते. आणि पहिल्यांदा असं झालं की तिथं जे डॉक्युमेंट्स लिहिलेले ना त्याच्यापेक्षा 2 डॉक्युमेंट्स आपल्याकडे वाढवाच होते. त्याच्यामुळे दादांनी सुद्धा कामाला पहिली सुरुवात करून दिली होती ना. तुम्हाला तर माहिती आपल्याला जिथं काम राहते तिथं पहिले गर्दी राहते. त्याच्यामुळे थोडंसं वेट केला. त्याच्यानंतर थोडीशी गर्दी वगैरे पण रिकामी झाली. मग काय घेतलं एकदाचं काम उरकून. आणि इकडे काकांनी सुद्धा एवढं चिखला पाण्यात ट्रॅक्टर घातलेलं होतं. मला तर वाटते त्यांनी सुद्धा 15 मिनिटं खतरो की खिलाडी पाहून आलेले होते. त्याच्यामुळेच एवढी डेअरिंग केली. आणि इकडे तोपर्यंत गायनी इंस्टाग्रामवरती DM केलेला होता की आमच्या वेळेला दुपारच्या वैरणीचा टाइम झालाय. त्याच्यामुळे पहिले ते काय उरलेल सुरलेल गवत ना तेवढे टाकून देण्यात यावे. त्यांची वैरण वगैरे झाली पण त्याच्यात चिकटा एवढा होता ना. पण तो पण थोडा बरा म्हणावा आपल्या प्रॉब्लेम्स पेक्षा. कारण की आपल्या प्रॉब्लेम्सनी तो कोणत्या कंपनीचा ग्लू घेतलाय काय माहिती. जे चिपकले ना अजिबात निघायचं नाव घेणं नाहीये.